कोल्हापूरमधील ऐतिहासिक विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेलं बैठकीचं निमंत्रण संभाजीराजे छत्रपतींनी धुडकावलंय। त्यामुळे विशाळगड अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच तापला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये 14 जुलैला संभाजीराजे विशाळगडावरती जाणार असल्याचं संभाजीराजांच्या समर्थकांनी आज पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलंय। विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून येत्या 14 जुलै रोजी राज्यभरामधील शिवभक्तांना विशाळगडावरती पोहोचण्याचं आवाहन त्यांनी केलंय। राजे कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळगडावरती जाणार असल्याचं संभाजीराजांच्या समर्थकांनी सांगितलं। यावेळेला हिंदुत्ववादी संघटनेने केलेल्या आरोपावरही उत्तर देत असताना संभाजीराजे राजकारण करत नसून गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमण काढावं यासाठी संभाजीराजांनी स्वतः पाठपुरावा केल्याचं देखील समर्थकांनी म्हटलं आहे। विशाळगडवरील अतिक्रमणाबाबत गेल्या 2 वर्षापासून प्रशासन काय कारवाई करते याची आम्ही प्रतीक्षा करत होतो, परंतु गेल्या 2 वर्षात प्रशासनानं दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही। त्यांनी जो शब्द दिला होता तो पाळलेला नाही। उलट गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी 1,34,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला असतानाही त्या निधीचा वापर करून गडावरील अतिक्रमण काढलं नाही आणि अतिक्रमण करणाऱ्यांना वेळ दिल्यामुळं ते सर्व लोक न्यायालयात गेली आणि आता प्रशासन न्यायालयाचं नाव सांगून तिथं असणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याबाबत टाळाटाळ करत आहे। याचाच निषेध म्हणून आणि गड स्वच्छ आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी म्हणून येत्या 14 जुलैला आम्ही सर्व शिवभक्त संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले विशाळगडला जाणार आहोत। किल्ले विशाळगडला येण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होणार आहेत आणि किल्ले विशाळगडावरती जे कर सेवा करण्यासाठी साहित्य लागतं ते साहित्य घेऊन आम्ही गडावरती जाणार आहोत। हे करत असताना गडावरील जे अनधिकृत आहे, जी अस्वच्छता आहे ती स्वच्छ करण्याची मोहीम शिवभक्तांनी आखलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे गडावरती जाऊन आंदोलन करणार आहेत। या मावळ्यांना छत्रपती शिवरायांची नीती माहीत आहे, त्यांचा आदर्श माहीत आहे। शिवरायांच्या आदर्शाप्रमाणेच काम करणारे हे सर्व शिवभक्त आहेत। त्यामुळे गडावरती कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि तशी परिस्थिती येणार नाही। संभाजीराजेंना गडकोटावर राजकारण करायची गरज नाही। राजकारण हा वेगळा विषय आहे, गडकोट संवर्धनाचा विषय वेगळा आहे। छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले रायगडचं संवर्धन केलं, ते संवर्धन पण सहजासहजी झालेलं नाही। त्याच्यासाठी आंदोलन संघर्ष करावा लागला होता आणि तो संघर्ष करायला लागल्यानंतर रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली होती। त्यानंतर रायगडचा विकास काय झाला हे सर्वांना माहीत आहे। विशाळगडच्या बाबतीत राजकारण करायचा काही संबंध नाही। जे आरोप करतात त्यांनी स्वतः परीक्षण करावं की ते महाराष्ट्रातील किती किल्ल्यावरती जातात, किती किल्ल्यांचा त्यांचा अभ्यास आहे आणि विशाळगडावरती किती दिवसापासून काम करतात।